कोणी व्हिडिओ शूटिंग काढली नाही, कोणीच काही केलं नाही. आता बाजार वाढले ना, आता सगळे येतील. खऱ्या अर्थाने आता बाजार कुठंतरी चांगली सुरुवात झाली आहे. अशी बाजार राहील तर शेतकऱ्यांना नक्कीच पैसे होतील. 610 रुपये दिली. 610 तर 500 550 मागताय. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आज आपण एकदा परत नाशिक मार्केटला चाललो आहे, कारण आज 8 जून आहे, 8 जून 2024 आहे. आणि आज काय मार्केट आहे आणि काय परिस्थिती, कारण का 2-1 दिवसात जास्त पाऊस झालेला आहे. मार्केटमध्ये काय हालचाल आहे का, म्हणजे मार्केट डाऊन झालं किंवा जास्त झालं किंवा काय झालं, आपण एकदा मार्केटमध्ये लाईव्ह जाऊन बघू आणि आणि मार्केटमध्ये काय हालचाल आहे तुम्ही बघण्यासाठी कंटिन्यू राहा. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि कंटिन्यू राहा. मी जाता जाता रस्त्याने पण दाखवतो तुम्हाला. काल खूप जास्त पाऊस झाला इकडे मित्रांनो, वातावरण बघू शकता तुम्ही पूर्ण असं. आज पण पावसाचं वातावरण आहे आणि काल झालेला पाऊस, इथं पण पाणी साचले. तर आज मित्रांनो इथं बाजार आहे, त्यामुळं खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक पूर्ण जाम झालेली आहे. तर आपण पण इथंच अटकलो आहे. आता बघू किती वेळ लागतो इथं. इथं आंब्यांचा सीझन मित्रांनो, पूर्ण आंब्यांची लाईन आणि सगळ्या प्रकारचे आंबे इथं भेटतील तुम्हाला, केशर वगैरे. तर मित्रांनो आज खूप जास्त माल कमी आहे आणि गाड्या पण खूप जास्त कमी आहे, तर काहीच गर्दी नाही आज. बघू काय लेवल. नाही, मी शेतकरी. तुमची आली गाडी? हो, गाडी आमची आली. दिली का नाही? हो दिली. 610 रुपये दिली. 610 चांगले गेले. हे एक शेतकरी, यांचा पण माल आहे नवीन, तर मागताय 400-500 पर्यंत. 2 मिनटं तसे धरून ठेवा. तर 500 550 मागताय नवीन. कोणी व्हिडिओ शूटिंग काढली नाही, कोणीच काही केलं नाही. आता बाजार वाढले ना, आता सगळे येतील. तेव्हा काय शूटिंग काढली नाही, तेव्हा काय हे केलं नाही. केव्हा आली तुम्ही? मी 8 महिन्यापूर्वी मार्केट चालू आहे माझं. कंटिन्यू गाडी चालू आहे माझी. तेव्हा कोणी शूटिंग काढली नाही, कोणी काही केलं नाही. आता बाजार वाढले ना, आता शूटिंग करतील, न्यूज काढतील, सर्व करतील. गाडी तुमची का माल आहे तुमची? माल आहे माझा आणि गाडी माझी. असे शेतकऱ्यांचं पण आहे खंत त्यांना, की जेव्हा मार्केट वाढलं तेव्हाच टाकतात. बाकी मार्केट आज जरा बरं आहे, गर्दी वगैरे. हा पूर्ण लाल माल. काय शेट? लालचं आज चालू आहे 450-500. हलका माल, थोडा भारी माल 800 रुपयापर्यंत आहे आज. खऱ्या अर्थाने आता बाजार कुठंतरी चांगली सुरुवात झाली आहे. अशी बाजार राहील तर शेतकऱ्यांना नक्कीच पैसे होतील. पण भविष्यात ही बाजार टिकली पाहिजे. जुलै ऑगस्टच्या वेळेस हो, जुना माल आहे. 450-500 चालू आहे रेग्युलर. म्हणजे 1 महिन्यापूर्वी कमी होतं. हा, 1 महिन्यापूर्वीपासून चालू झाला. 100 रुपयापासून बाजार होती आपली, पण आता फार संपत आल्यानंतर बाजार वाढली, त्याच्यामुळे एवढं काही आपल्याला मिळालं नाही त्याच्यात. शेतकऱ्यांची अशी पण नाराजी आहे. लेट मार्केट कुठल्यामुळं त्यांचा भाव तांबाटी पूर्ण लॉसमध्येच गेली असं समजावं लागेल. पण ठीक आहे. हे एक शेतकरी आहे. काय भाव गेला तुमचा? 750 रुपये दिले. 750. आणि नवा माल आहे का तुला? हो, नवा माल ना. त्यांना 750 रुपये, म्हणजे भरपूर मार्केट गेलं आहे. कोणत्या गावचे तुम्ही? महादेवपूर, गंगापूर डॅम जवळ, आबळेवाडी. काय भाडं काय जातं पिकअपला तुमचे? कॅरेट 20 रुपये. तोडायला पण 20-30 रुपये लागतात. सगळे जवळपास नाशिकमध्ये सेमच मार्केट आहे खुडायला आणि पिकअपवाल्यांसाठी. तर ठीक आहे, चालतंय. तर इथं हे बदल्याचं आहे मित्रांनो, खराब माल घेतला जातो. तर त्याचे पण रेट बघू. काय भाव जात आहे बदला? बदला आहे 50, 60, 70. ज्यूससाठी का?
ज्यूससाठी 50 नाही गुलटी नाही घेते गुलटी आता बाजारात जाते 300-350 रुपये 400 रुपये. अच्छा, म्हणजे गोल्टीला 350-400पर्यंत मार्केट आहे आणि बदला 60-70पर्यंत जात आहे. तर मित्रांनो असं मार्केट आहे आज जवळपास 600पर्यंत मार्केट आहे. आणि काही शेतकऱ्यांची नाराजी आहे की तुम्ही दाखवता म्हणून मार्केट पडतं आणि जेव्हा मार्केट नव्हतं तेव्हा कोणी व्हिडिओ दाखवत नव्हतं. तर त्यांचं पण बरोबर आहे. जेव्हा मार्केट वाटतं तेव्हा न्यूजवाले सगळेच बोंबाटा करता आणि दाखवता की एवढं मार्केट झालं. आणि आज जेव्हा 15 दिवसापूर्वी मार्केट नव्हतं तर कोणी दाखवत नव्हतं. तर शेतकऱ्यांसाठी कायम स्टँड घेतलं पाहिजे सगळ्यांनी. तर बघा आज असं मार्केट आहे.